आज आपण ज्या प्रगत जगात जगतोय त्याचा पाया एका साध्या दगडात आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल. हो, खरे. चला तर मग मानवी इतिहासाच्या याच सुरुवातीच्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रवासाला जवळून बघूया. हा आहे पाषाण युगाचा काळ. 25 लाख वर्षे. हो, आकडा ऐकूनच डोळे मोठे होतात नाही का? मानवाच्या संपूर्ण इतिहासापैकी तब्बल 99% काळ म्हणजे जवळजवळ सगळाच काळ हा पाषाण युगाचा आहे. म्हणजे आपण जो काही इतिहास वाचतो, राजे महाराजे, लढाया, हे सगळं तर अगदी कालपर्वा घडल्यासारखं आहे. मग विचार करा, एवढ्या अथांग काळात मानवाने स्वतःला कसं टिकवलं असेल, कसं घडवलं असेल, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हाच राहतो की एका साध्या सामान्य दगडाचा वापर करून आपल्या आजच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पाया रचलापरी कसा गेला? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया आणि मानवाच्या कल्पकतेची ही अविश्वसनीय गोष्ट समजून घेऊया. हे बघा, या पाषाण युगाला सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण त्याचे 3 मुख्य भाग करू शकतो. पहिला, पुरापाषाण, जिथे माणूस भटका शिकारी होता आणि त्याचा सर्वात मोठा शोध होता अग्नी. दुसरा, मध्यपाषाण, जिथे तो थोडा स्थिर झाला आणि त्याने सूक्ष्म हत्यारं बनवली. आणि तिसरा, नवपाषाण, जिथे तो चक्क स्थायी शेतकरी बनला आणि शेती हा त्याचा सर्वात मोठा शोध होता. थोडक्यात, भटक्या शिकारीपासून ते स्थायी शेतकऱ्यांपर्यंतचा हा प्रवास, ह्याच टप्प्यांमधून आपण पुढे जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कालखंडापासून, पुरापाषाण युग. हा तो काळ होता जेव्हा माणसाचं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त जगण्यासाठीचा संघर्ष होता. रोजचा दिवस हा एक नवीन आव्हान होतं. त्या काळातली सगळ्यात मोठी समस्या काय होती? तर आपलं अस्तित्व टिकवणं, रोज जिवंत राहणं. आणि या समस्येवर माणसाने शोधलेलं पहिलं उत्तर होतं दगडापासून बनवलेले एक साधंसं हत्यार. हेच तंत्रज्ञानाचं पहिलं पाऊल होतं. शिकार करण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उचललेले एक क्रांतिकारी पाऊल. आणि मग माणसाच्या हाती लागला अग्नी. अग्नी म्हणजे फक्त ऊब देणारी गोष्ट नव्हती, तर ती एक अक्षरशः क्रांती होती. विचार करा, अग्नीवर नियंत्रण मिळवल्यामुळे अन्न शिजून खाता येऊ लागलं, धोकादायक प्राण्यांपासून संरक्षण मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या अंधारात अग्निभूती जमून एक सामाजिक जीवन सुरू झालं. एक कुटुंब, एक गट तयार झाला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुरापाषाण युगातलं आयुष्य कसं होतं? तर सतत भटकंती, अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात, मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणं, जंगलातली फळं आणि कंदमुळं गोळा करणं आणि लहान लहान गटांमध्ये एकत्र राहणं. आणि हो, इतक्या संघर्षातही त्यांच्यात एक कलाकार दडलेला होता. भीमबेटकासारख्या ठिकाणी त्यांनी गुहांमध्ये चित्र काढून आपलं आयुष्य आणि भावना व्यक्त केल्या. बरं, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. पुरापाषाण युगानंतर आलं मध्यपाषाण युग. हा काळ आहे ना, एक प्रकारचा बदलाचा काळ होता. एक ट्रान्झिशन फेज होता, कारण इथं निसर्ग बदलत होता आणि त्या बदलत्या निसर्गाशी माणसाला जुळवून घ्यावं लागणार होतं. झालं असं की हिमयुग संपलं आणि हवामान उष्ण होऊ लागलं. या बदलामुळे मोठे मोठे प्राणी ज्यांची शिकार करून माणूस जगत होता तेच नाहीसे झाले. आता विचार करा, ज्या गोष्टीवर आपलं पोट अवलंबून आहे तीच गोष्ट नाहीशी झाली तर? हो, माणसासमोर एक नवी मोठी समस्या उभी राहिली. आणि आता या नव्या समस्येसाठी एक नवं उत्तर शोधणं गरजेचं होतं. आणि ते उत्तर माणसाला सापडलं आपल्या हत्यारांमध्ये. जिथे पुरापाषाण युगात मोठमोठाली जड हत्यारं वापरली जायची, तिथे आता मध्यपाषाण युगात मायक्रोलिथ म्हणजे अगदी छोटी, सुबक आणि धारदार हत्यारं आली. ही टोकदार पाती धनुष्यबाणाला किंवा भाल्याला लावून लहान पण वेगवान प्राण्यांची शिकार करणं सोपं झालं. म्हणजे गरज बदलली तसं तंत्रज्ञानही बदललं. आणि याच काळात माणसाच्या आयुष्यात एक खास मित्र आला. तो होता कुत्रा. शिकार करायला मदत करणारा आणि सोबत राहणारा. कुत्रा हा माणसाने पाळलेला पहिला प्राणी ठरला. एका अर्थाने ही माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीची सुरुवात होती. आणि आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याने मानवाच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं. ही होती कृषी क्रांती. आणि हा काळ होता नवपाषाण युगाचा. इथूनच खऱ्या अर्थाने आपल्या आजच्या सभ्यतेची पायाभरणी झाली. हा बदल किती मोठा होता हे या 2 शब्दांतून कळतं. शेतीच्या आधी माणूस होता अन्न शोधणारा म्हणजे फूड फाइंडर, आणि शेतीनंतर तो बनला अन्न निर्माण करणारा म्हणजे फूड प्रोड्युसर. रोज अन्नासाठी भटकण्याची गरज संपली. आता तो स्वतःच अन्न पिकवू शकत होता. हा एक प्रचंड मोठा मूलभूत बदल होता.
आणि ह्या एका शोधाने जणू एकामागोमाग एक बदलांची साखळीच सुरू केली. बघा, शेतीचा शोध लागला, त्यामुळे अन्नपुरवठा स्थिर झाला. अन्न स्थिर झाल्यामुळे एकाच जागी राहणं शक्य झालं, म्हणजे स्थायी जीवन सुरू झालं. एका जागी राहिल्यामुळे गावांचा उदय झाला आणि गावात अनेक लोक एकत्र आल्यामुळे कामाची वाटणी म्हणजे श्रमविभागणी सुरू झाली. पाहिलं? एका शोधाने सगळं चित्रच पालटून टाकलं. आता आयुष्य स्थिर झाल्यावर माणसाला इतर गोष्टींसाठी वेळ मिळू लागला. आणि मग पशुपालन, चाकाचा वापर करून सुंदर मातीची भांडी बनवणं आणि धाग्यांपासून कापड विणणं अशी नवी कौशल्य विकसित झाली. या सगळ्या गोष्टींमुळे मानवाचं आयुष्य पूर्वीपेक्षा खूपच जास्त स्थिर आणि समृद्ध झालं. तर मग एवढा मोठा प्रवास आपण पाहिला. पण ह्या हजारो, लाखो वर्षांच्या प्रवासातून आपल्याला वारसा काय मिळाला? चला आता पाहूया पाषाण युगाची ती देणगी जी आजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. खरं सांगायचं तर आपल्या आजच्या जगाचा जवळजवळ प्रत्येक पायाभूत घटक हा पाषाण युगातच तयार झाला. पहिलं तंत्रज्ञान तिथेच जन्माला आलं. कुटुंब, गाव आणि समाज ही रचना तिथेच तयार झाली. मालमत्ता आणि व्यापार या कल्पनांची मुळं सुद्धा तिथेच आहेत. इतकंच नाही तर स्टोनहेंज सारख्या रचनांमधून दिसणारी कला आणि धार्मिक श्रद्धा आणि एकत्र राहण्याची म्हणजे समुदायाची संकल्पना या सगळ्याचा उगम त्याच काळातला आहे. पण अर्थातच मानवाचा प्रगतीचा प्रवास इथे थांबणारा नव्हता. पुढे माणसाला तांब नावाचा धातू सापडला आणि मग दगडाच्या हत्यारांची जागा हळूहळू धातूच्या हत्यारांनी घेतली आणि इथेच पाषाण युगाचा अंत झाला आणि एका नव्या ताम्रयुगाची सुरुवात झाली. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जरी आपण तंत्रज्ञानाने कितीही पुढे गेलो असलो तरी आपण खरंच पाषाण युगाला पूर्णपणे मागे सोडून आलो आहोत का? की आजही आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात, आपल्या मूलभूत गरजांमध्ये कुठेतरी त्या दगडापासून सुरुवात करणाऱ्या आपल्या पूर्वजांचा वारसा दडलेला आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.